नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे आशा करते मस्त असाल. तर आज आहे बघा सोमवार आणि आजच्या दिवशी हिने आहेत ना लवकर जाणार होते. तर मला जाग 4 वाजताच आलेली होती आणि परत म्हटलं की एवढ्या लवकर उठायला नको म्हणून मी 4:30चा परत गजर लावला आणि उठलो. आणि आता हे 4:45चं टायमिंग आहे बघा. माझी चूल पेटवून ते झालेली होती, झाडलोट मी केलेलं होतं. आणि आता मी तुम्हाला दाखवत होतो बाहेरचं म्हणजे सकाळ सकाळचं वातावरण कसं दिसतंय. तर पहिल्यांदा तर चिमण्या ओरडत होत्या म्हणून मी आवाज ठेवलेला होता, पण नंतर किरकिर किड्यांचाच आवाज जास्त येत होता, त्यामुळं मी परत आवाज म्यूट केलेला आहे. तर इथं बघा सकाळचं वातावरण एकदम गार आणि शांत वाटते आणि त्यासाठीच मी इथं तुम्हाला दाखवत आहे. तर मी आता ना त्या दिवशी पापड केले तेव्हापासून चूल पेटवायचं बंद केलेलं आहे. तर शेगडी आता पेटत्या म्हटल्यावर कशाला उगाच म्हटलं चुलीपाशी जावा आणि पेटवत बसा. तर इथं शेगडी पेटवलेली होती मी आणि पाणी आलेलं होतं सकाळ सकाळी. तर पाण्याचं तर एक आता म्हणजे हे सुरू झाले की कधी पण येते. तर कारण का पाणीवाले दादा सांगत होते की बोर जसं भरल तसंच तुम्हाला पाणी येत जाते. तर मी हॉल सुरू करून ठेवलेला आहे. ते म्हटले की ज्या वेळेला येईल त्या वेळेला तुम्ही भरत जावा, कारण उन्हाळा सुरू आहे त्यामुळं पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर येतो आहे त्यामुळं. आणि एक मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी मी एवढा म्हणजे पाण्यासाठी त्रास सहन केला आहे की आत्ता मला पटकन मग किती वाजता पण येऊ देईल पाणी तर भरायला लागते. तर तरी बरं खरं पहाटे येते, मध्यरात्री देणं असं येत नाही. तर हे किती वाजता आलेलं मला नव्हतं माहिती, पण आता मी आलेलं तर म्हटलं चला थोडं झाडासनी पाणी घालावं. तर सकाळी उठल्यानंतर मला असं माझं सुरूच असते की टॉर्च घेऊन इकडं तिकडं बघायचं, कारण पलीकडल्या साईडला आहे ना तिथं एक होल पडलेला आहे. तर त्या होलामध्ये ताई सांगत होत्या शेजारच्या की त्याच्यामध्ये पिल्ली दिसतात 2-3 सापाची. त्यामुळं तर मग असं माझं लक्ष राहते की अजून तर काय आम्हाला दिसलं नाही. त्यांनी बघितलेलं होतं, आम्ही बघायला गेलो त्यावेळेला ते आत गेलेलं होतं. तर मोठा पण साप आणि बारकी त्याची 2 काय 3 अशी पिल्ली आहेत म्हणतात तिथं. तर असो मी सकाळ सकाळी उठून सगळीकडे पहिला निरीक्षण करते कुठं काय म्हणजे बघा आता किचकट एवढा आहे ते आपल्याला ह्याच्यातनं दिसत पण नाही त्यामुळं. तर आता काही ताईंना गाऊनवरले माझे व्हिडिओ नाहीत आवडत, पण सकाळ सकाळी असंच असते बघा, कारण गरम एवढं होते मला साडी घालून झोपच नाही लागत त्यामुळं. आणि हे आत्ताच नाही, आता 4-5 वर्ष झालं मी गाऊन वापरते त्यामुळं मला असंच सकाळचं नाही जमत हे करायला. तरी मी आता असं व्हिडिओ नाही टाकत गाऊनवरती, साडीवरतीच मी व्हिडिओ टाकायला लागले त्यामुळं. तर सकाळचं एवढंसंच फक्त असते की सकाळी आंघोळीच्या आधीचं थोडंसं तुम्हाला वाटेल की गाऊनवरती नको, पण जास्त काय मी शूट केलेलं नाही बघा, थोडंसंच घेतलेलं आहे. तर इथं जास्त कमी गरम पाणी नव्हतं करून घ्यायचं मला, कारण गरम एवढं होत होतं की काय सांगायला नको. तर मी आणि थोडा वेळ थांबलो पाणी ते मारून, तर पाणी अजून सुरूच होतं त्यामुळं म्हटलं चला आता टाक्या ज्या आहेत त्या भरून घ्यावं. तर इथं डायरेक्टच जात होतं ह्या टाकीत पाणी, मला मोटर सकाळ सकाळी लावायची नव्हती कारण बघा सगळेजण मग जागे होतील त्यासाठी. तर डायरेक्टच मी ह्याच्यात ही टाकी सोडून दिली आणि अंधार एवढा दिसत होता सगळीकडं. कुत्री भुकत्यात कुठं काय, चिमण्या पक्षी हे वरडतात त्यांचाच फक्त आवाज येत होता. पण जास्त म्हटलं तर किरकिर किडाचा आवाज आहे ना सकाळ सकाळी जास्त प्रमाणात येतो. आता इथं आंघोळ झालेली होती. आता आंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा जे असते ते म्हणजे आपलं जेवढा काय मेकअप करायचा आहे ते तेवढा, कुठं पावडर लावली एखादी क्रीम लावली. तर आता औषध घातलं ते घालणार नाही. फोन पाठीमागं ठेवलाय. तर अशा कोण कोण आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा की काम आवरलेलं असलं तर एखादं की पाणी बघितल्यानंतर कुठलं तर एखादं काम काढायचं आणि त्या कामातच दिवस घालवत बसायचं, असं कोण कोण आहेत सांगा. आणि तर बघा पाणी बघितल्यानंतर हे तर मला म्हणतात काय बिडकी होते असं का काय माहिती, पण खरंच आहे आता पाणी असलं ना आपल्याला कामं निघतात बघा आपली.
कुठं काय धुवायचं आहे, कुठं काय पाणी साठवून ठेवायचं. आता पाणी साठवून ठेवायचं मला काय प्रॉब्लेम नाही, कारण पहिला बघा माझ्या घरात बारका कॅन होता. म्हणजे माझ्या 2 मुली होत्या त्यावेळेला 450 रुपयाला आम्ही निळा घेतलेला. तो आता येताना आत्तींला मी देऊन आलेलो होतो. आणि नंतर मग बिशी लागल्यानंतर आम्ही 1400 रुपयाची काळी टाकी घेतलेली होती. बिशीतलं पैसे हिने मला सगळं दिलेलं होतं. 14,000ची बिशी होती, तर 13,000 काय तर मी वापरलेले होते. आणि वरती त्यांनी थोडं पैसे घालून आम्ही अशी 1400 रुपयाची काळी टाकी आणलेली होती, जी की आता खाली आहे. आणि आता इकडं आल्यानंतर ह्या 2 टाक्या आणलेल्या आहेत. आणि बघा आता ती वरती जोडलेली टाकी आहे ती मला मिळाल्या 5,000ला, आणि खाली जी टाकी आहे तर ती आम्हाला मिळाल्या म्हणजे जुनी घेतलेली होती, त्यामुळे मला ती 700 का 800 रुपयाला अशी पडलेली. आता कामावर म्हणजे खाली बघा जमिनीत टाकी घालतात ना, तसं ती केलेली होती. जराशी त्याला चीर पडलेली होती, तर हिने त्याला व्यवस्थित असं हे करून पाणी साठवायसाठी एवढं मला पाण्याचं जे आहे साठा करून दिलेलं आहे. तर आता बघा टेरेस मी वरती बघायला आलो, कपडे घालून जात होतो, पण कशाला इकडं काय लक्ष द्या, कारण कामं त्यांनी सुरू असतात बघा, माणसाला उगाच हे वाटते. त्यामुळे तर आज फिरून सगळीकडनं बघतोय तर काय सगळीकडं वाळू आणि मातेने हे जो टोपण कुठं पडले, कारण परवा दिवशी जे वारं सुटलेलं होतं, म्हणजे काल जे वारं सुटलेलं होतं आणि त्याच्यामध्ये बघतोय तर खाली मग पडलाय जाऊन, परत माझं जे टाकीचं टोपण आहे तर ते पडले. आणि जेवढी सापाची भीती वाटेल तिथेच ह्या गोष्टी जाऊन पडायला लागल्यात. तर आता काय करायचं, तर असो इथं मी आलेलो होतं कपडे काढाय, तर संध्याकाळचं 6चं टायमिंग आहे. आणि आज आम्हाला दिवसभर एवढं गरम होत होतं की सांगायला नको. पूर्ण 1:15 वाजल्यापासून ज्या लाईट गेलेली होती ती 6 वाजलेली होती. तर आता ही लाईट आल्यानंतरच मी इथं भात फोडणीला टाकलेला होता. आणि आज जेवणाचं काय जास्त टेन्शन नव्हतं मला. सकाळी केलेलं जे जेवण होतं तर 7 चपात्या, थोडीशी आमटी आणि भाजी होती, त्यामुळं म्हटलं आता मसाले भात आणि थोडी काहीतरी आमटी करायची. आणि चला मग आता म्हटलं रोज तर इथं उभारून कंबर दुखोपर्यंत भांडी घासतेच, तर आज मी वाऱ्याला बसून निवांत, असं तर आपण नाही 1-2 तास बसू शकत बघा, आपलं काम असते. तर म्हटलं चला आता हे फोडणीचा भात केला, गॅसवरती भात तसा शिजत ठेवला, तोपर्यंत म्हटलं फ्रीज पुसून घ्यावं, कारण दुपारच्या वेळेत ही कामं करायची असतात. पण आज एवढं गरम होत होतं मला कुठलंच काम सुचलं नाही. दरवाजा उघडा ठेवला, वारं म्हणून नाही, एरवी बघा दार धडाधड आपटत असते वाऱ्यामुळं, पण आज वारं म्हणून कसलं येत नव्हतं. त्यामुळं म्हटलं चला आता संध्याकाळच्या टायमिंगलाच ही कामं करायची. तर कपडे घेऊन आलो आणि फ्रीजमधलं जेवढी काय भांडी होती, डब्बं ठेवलेलं होतं ते सगळं मला घासून काढायचं होतं. काल बाजार केला तर हे काय बरं मला भाजी आणायची होती, पण आम्ही त्या रस्त्यानं आलोच नाही, ताईंकडे गेलेलो होतो, त्यामुळं तिथं कुठंच आधीमध्ये भाजीवाले कोण काय दिसले पण नाहीत. आणि बाजार एवढा होता गाडीवरती की मला उतरून कुठं हुडकावं पण असं वाटलं नाही. त्यामुळे म्हटलं चला आता कधी आणतील त्यावेळेला आणतील तर डबं जे आहेत ते फ्रीजमधलं घासून ठेवावं. तर ताईंनो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर कमेंटमध्ये सांगत जावा. एखादी काही गोष्ट चुकत जरी असली तर हक्कानं सांगा आणि मी त्यात सुधारणा करेन. तर तिथं आता तांदूळ, पापड, जेवढं काही पीठ दळून आणलेलं हे सगळंच मला करायचं होतं, पण एकाच दिवसात आता म्हटलं तर होणार नव्हतं. त्यामुळं म्हटलं चला पहिला आज जे एक गोष्टी ज्या आहेत त्या करून घ्यायच्या. तर लोटून झाडून काढलं, दिवाबत्ती ते देवाला करायची होती मला. आज दुपारपासून लाईट नव्हती, तरी पण तिघांना आहे ना गरगरीत झोप लागलेली होती त्यामुळं नव्हतं मी उठवलं. आता उठल्यानंतर एक आंघोळीला जात होतं, कारण बघा झोपून उठल्यानंतर अंग एवढं असं चिकचिक होते, त्यामुळं पोरं आंघोळीला जात होती. तिकडे मी कपडे काढून आणून ठेवलेली होती, तर सुहानी ती घडी घालणार होती. आता म्हटलं चला एवढी मला भांडी मी दिवसभर आज विचारच केलेला की आज मी काम करीन तर फक्त वाऱ्याला बसूनच करीन, कारण एवढी मी दिवसभर सगळं असं म्हणजे गरबी सहन केलेली होती की नको वाटत होतं. बाहेर बसावं तर पायऱ्या गरम होत्या, चटकं लागत होतं, आणि दरवाजाच्या आत बसलं तर पण उन्हाच्या झळा अशा येत होत्या. आणि ज्या वेळेला 4:30 पावणे 5 वाजल्यानंतर थोडंसं असं गार वातावरण झालेलं होतं, तर म्हटलं चला आता हे 6 वाजताचंच टायमिंग आहे. तर मी आता इथं जे डबं फ्रीजमधलं जेवढी काही भांडी पडलेली होती दिवसभराची तर ती मी घासायला इथं घेतलेली होती. आणि श्रीज येतं टी व्ही बघत, आता कुठलं पण त्याला काम द्या, तर टी व्ही बघत करायचं असलं की तो निवांत करतोय. तर असं आहे. तर इथं आहे ना कवर झाकायचं श्री राहिलेलं होता, आणि ते त्याला त्याच्या पप्पांनी आल्या काम सांगितलं, कारण गाडी कोण पण फिरवू दे कवर घालायचं मात्र स्त्रीकडे काम असते. तर असू दे, प्रत्येकाला थोडी का विना कामं वाटून दिली तर त्यांना पण वळण लागते आणि मुलं अशी म्हणजे ह्याच्यात राहत. तर बघा दिसत असलं 5-10 मिनटाचा व्हिडिओ, पण बरोबर 1.5 तास मी ती भांडी घासत होतो. तर चला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.